भुदरगड तालुक्यातील मडिलगे येथील निवेदिता उगले या विवाहितेचा झालेला मृत्यू संशयास्पद असून या प्रकरणी पती, सासू आणि सासरे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। याबाबतचं निवेदन त्यांनी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांना दिलं। पोलीस प्रशासनाकडून सासरच्या मंडळींवर दबावाखाली कारवाई केली जात नसेल तर ग्रामस्थ जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण करतील असा इशारा यावेळी सिद्धनेरली ग्रामस्थांनी दिलाय। कागल तालुक्यातील सिद्धनेरली इथल्या निवेदिता हिचा विवाह भुदरगड तालुक्यातील मडिलगे येथील संदीप दिनकर उगले याच्याशी झाला होता। त्यांना एक मुलगा आणि मुलगी अशी 2 अपत्ये आहे। लग्नामध्ये सासरच्या मंडळींचा उचित असा मानपान माहेरच्या मंडळींनी केला होता। असं असताना सुद्धा तिला सासरच्या मंडळींकडून मारहाण केली जात होती। माहेरून सोने, पैसे आण अशी मागणी सासरच्या मंडळींकडून केली जात होती। 29 ऑगस्ट रोजी तिचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती। या घटनेबाबतची कल्पना सासरच्या मंडळींनी माहेरच्या लोकांना उशिरा दिली होती। तिचा मृतदेह माहेरची मंडळी येण्यापूर्वीच बाहेर काढला। शिवाय मृतदेहाचा पंचनामा घटनास्थळी केला नाही। तसंच माहेरच्या मंडळींना मुलीचा मृतदेह सुद्धा दाखवला नाही असा आरोप माहेरच्या मंडळींनी केलाय। निवेदिता हिचा मृत्यू संशयास्पद असल्याची तक्रार करण्यासाठी माहेरची मंडळी गारगोटी पोलिसात गेली असता तिथं तक्रार घेण्यास नकार देण्यात आला। या प्रकरणी पती, सासरे आणि सासू यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी सिद्धनेरली ग्रामस्थांनी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांची भेट घेतली। निवेदिता हिचा मृत्यू हा संशयास्पद असून या प्रकरणी पती, सासू आणि सासरे यांच्यावर कारवाई करावी, अन्यथा सिद्धनेरली ग्रामस्थ जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण करतील असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। पंचनामा केल्याशिवाय काढतात काय पाण्यातनं? कुठली पाण्यात पडली, हिने कुठं मारून टाकली ते सुद्धा माहिती नाही कुणाला। काय ह्याच्या मिळत असला न्याय तर बघा, नाही तर आधी कित्येक आता हे अशा जाणार आहेत आणि मरणार आहेत। लेख लाडकी का पाण्यात घालून बुडवली। लेख लाडकी कशाचा कायदा आणलाय? या सरकारच्या कायद्यात सगळी मरायला, पुरी मरायला लागली। आता बापाशी काय होत नाही, पोराशी काय होत नाही। शासनी अटक झाली पाहिजे, फाशी झाली पाहिजे। एकीकडे लेख लाडकी बहिणीचा वाप केला जातो आणि एखादी बहीण ज्यावेळी पाण्यात पडते त्यावेळी लोकप्रतिनिधीच्या दबावाखाली जर पोलीस प्रशासन कारवाई करत नसेल तर आम्ही सिद्धनेरली ग्रामस्थांच्या वतीनं तर सो खर्चानं इथं 200 लोक आलेले आहेत। जर त्यांच्यावर नाही कारवाई केली तर सिद्धनेरली ग्रामस्थांच्या वतीनं इथं आम्ही आमरण उपोषण करणार आहोत। गेले 8 दिवस झाले राजकीय दबावाखाली सासरच्या मंडळींवर कारवाई झालेली नाही। या प्रकरणी निवेदिताला न्याय मिळावा अशी मागणी सिद्धनेरली ग्रामस्थांनी केली आहे।